भारतीय सैन्याने मारलेल्या अतिरेक्यांच्या दफनविधीला जे पाकिस्तानी लष्करी अधिकारी उपस्थित होते त्यांची नावं आता समोर आली आहे। भारताने पाकिस्तानच्या बहावलपूर आणि मुर्दके शहरातील अतिरेकी तळं बेचिराख केली होती। यामध्ये भारताला हवा असलेला कुख्यात दहशतवादी मसूद अझरच्या कुटुंबियातील अनेकांचा मृत्यू झाला, तर अतिरेकी युसुफ अझर आणि अबू जिंदाल हे देखील हल्ल्यात ठार झाल्याचं भारतीय सैन्याने रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे। भारताने मुर्दकेमध्ये केलेल्या हल्ल्यामध्ये ठार झालेल्या अतिरेक्यांच्या अंत्यविधीत अनेक पाकिस्तानचे लष्करी अधिकारी उपस्थित होते। भारतीय सैन्याने आता त्यांची नावं जाहीर केली आहे। यामध्ये ब्रिगेडियर मोहम्मद फरकान शब्बीर, लेफ्टनंट जनरल फैयाज हुसैन शाह, मेजर जनरल इम्रान सरताज, डॉक्टर उस्मान अनवर आणि मलिक शोएब अहमद या लष्करी अधिकाऱ्यांच्या नावाचा समावेश होता। इतकंच नाही तर बहावलपूर आणि मुर्दकेमध्ये ठार झालेल्या अतिरेक्यांना पाकिस्तानी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांनी पत्र लिहून श्रद्धांजली वाहिली होती। पाकिस्तानी लष्कर अधिकाऱ्यांच्या दफनविधीत हजर असल्याचे व्हिडिओ समोर आले, परंतु त्यातील अधिकारी नेमके कोण आहेत याचा छडा लागलेला नव्हता। भारतीय सैन्याने यातील सर्व अधिकाऱ्यांची नावं जाहीर करून पाकिस्तानमध्ये लष्कर आणि दहशतवादाची युती कशी उघड आहे याचे पुरावे जगासमोर आणले आहेत। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।